गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहेत सगळे? आज खूप दिवसांनी जरा व्हिडिओ शेअर करते. जरा काही कारणामुळे मला मध्ये व्हिडिओ शेअर करता आला नव्हता. आता नेहमीचं रुटीन तर चालू झालेलं आहे, कारण नवनीतेचं स्कूल परत चालू झालेलं आहे. ॲक्च्युली स्कूल चालू होऊन 8 दिवस होऊन गेलेले आहेत, पण मला काही गोष्टींमुळे व्हिडिओ टाकता येत नव्हता. त्याच्यामुळे मला काही टाकता नाही आलाय. पण ह्याच्यापुढे असं होणार नाही. चला तर मग आजच्या रुटीनला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आता त्यांची स्कूलची तयारी चालू झालेली असल्यामुळे त्यांना आधी स्कूलला तयार करते आणि मग बाकीच्या गोष्टी तुमच्यावर शेअर करते. चला तर मग आता आपण त्यांना दोघींना स्कूलला पण सोडायला जाऊया आणि स्कूलची तयारी पण करूया. मोठा डोसा हवे? ओके, करूया. दोघी जाताना नेहमी असं नमस्कार करतात स्वामींना आणि बाहेर पडतात. आज आम्हाला सोडायला रोहन येतोय, तर आम्ही आज चाललोय रोहन बरोबर गाडीतनं. बाय कर सगळ्यांना. नवनित्याने टीचर्सला द्यायला असे फ्लावर्स घेतलेत. चला दोघींना स्कूलला सोडून आम्ही आलोय आता ब्रेकफास्ट करायला. नवनित्याला सोडून आता मी आली आहे घरी, आणि घरी आता थोडा वेळ एकदम रिलॅक्समध्ये मी थांबणार आहे आणि त्याच्यानंतर बाकीच्या कामाला सुरुवात करणार आहे. त्याच्यात तुम्हाला मला एक गोष्ट दाखवायची आहे. मागे 8-10 दिवसापूर्वी आपण एक मोगऱ्याचं झाड लावलं होतं, तेव्हा ते झाडाला आता एक छानपैकी असं छोटं फूल आलेलं आहे. हे बघा. पण आता एक फूल छानपैकी राहिलेलं आहे. आता एक छोटासा टी ब्रेक मी घेणार आहे आणि त्याच्यानंतर मी बाकीच्या कामाला आता सुरुवात करणार आहे. नवनीते स्कूलला गेल्यानंतर एक 10 मिनटं तरी असे ना थोडं रिलॅक्स बसलं ना की जरा बरं वाटतं, कारण का दोघींची बडबड आणि दोघींची धावपळ त्यांच्या पाठून करण्यामध्ये खूप टाईम जातो. त्याच्यामुळे एक छोटासा टी ब्रेक माझा होतोच. आज मी तुमच्याबरोबर काळ्या वाटाण्याची उसळ शेअर करणार आहे. आधी मी शेअर केलेली आहे, पण ही जरा वेगळ्या पद्धतीची आहे, त्यामुळे नक्की बघा कशी बनवते ती. सुरुवातीला थोडं तेल घेतलंय. तेल चांगलं गरम करून घ्यायचं. ह्याच्यामध्ये आता 2 मी मोठे कांदे घेतलेले आहेत. त्याच्यातच टोमॅटो असे घेतले, तो एक मोठा एकदम, तो पण इथे डायरेक्ट टाकलाय. त्याच्यामध्ये मी ओल्या खोबऱ्याचे तुकडे असे टाकलेले आहेत. जरा तेलावरती ते चांगले परतवून घेऊया सगळं. एक छोटी वाटी अगदी खोबऱ्याची होती, ती अख्खी घेतलेली आहे मी. थोडं आलं घेतलेलं आहे. 3 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. जरा व्यवस्थित असं ते सगळं नरम करून घेऊया. खोबरं पण जरा कलर चेंज होईपर्यंत भाजून घेऊया. त्याच्यामध्ये झाकण ठेवते म्हणजे पटकन होईल. सगळं छानपैकी झाले. आता गॅस बंद करूया आणि थोडं हे थंड करून मिक्सरला हे सगळ्याचे एक मस्तपैकी पेस्ट तयार करून घेऊया. सगळं बारीक करून घेऊया मिक्सरला. जरासं थंड करूया आपण आधी आणि मग मिक्सरला पण हे बारीक करून घेऊया. आता त्याच्यात अजून एक्स्ट्रा तेल आहे, ते तेल तसंच ठेवायचं, आपल्याला पुढच्या भाजीला यूज करायचंय. आता आपण मगाशी जे तेल घेतलं होतं त्याच तेलामध्ये आता आपण बाकीच्या गोष्टी करणार आहोत. आता मी इथे ग्रेव्ही ती सगळी करून घेतलेली आहे.
आणि ते आपण टाकूया. एक कप पाणी घेतलंय आणि जे मिक्सरमध्ये सगळं होतं त्याच्यामध्ये टाकून 1 कप पाणी याच्यामध्ये टाकून घेतलंय. ग्रेव्हीला तर छानपैकी कढ येत चाललेला आहे. आपण आता त्याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकून घेऊया. 1 टेबलस्पून मी इथे मटण मसाला घेतलेला आहे. 2 टेबलस्पून गरम मसाला, 1/4 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून लाल तिखट. आता हे सगळं मिक्स करूया. आधी थोडे मसाले शिजून घेऊया. आता इथे मी काळे वाटाणे रात्री भिजत घातले होते, सकाळी कुकरला शिजत ठेवलेले आहेत. स्कूलला जायच्या आधीच मी शिजवून ठेवलेले होते. ते मी साधारण 1.5 कप घेतलेले आहेत. इथे एक गोष्ट तुम्हाला सांगायला विसरले, म्हणजे आता आपण जेव्हा हे सगळा कांद्याचा वगैरे मसाला तयार केला, म्हणजे मिक्सरला बारीक केलं, त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायला लागलं होतं. पाणी आता आपण साधारण ते सगळं बारीक करण्यासाठी पाणी वापरायचं. तर ते पाणी वापरायचं होतं ते आपण असं वेगळं पाणी न घेता, आता मी काळे वाटाणे शिजवले होते, ते शिजवलेल्या काळ्या वाटाण्याचं जे पाणी होतं ते पाणीच मी ह्याच्यामध्ये वापरलेलं आहे. कारण का त्याचा अर्क त्याच्यामध्ये उतरलेला असतो ना, त्याच्यामुळे ते अजून छान लागतं. त्यामुळे मी तेच पाणी वापरलेलं आहे. आता हे जरा शिजू देत असंच. तिथपर्यंत वरणाला फोडणी वगैरे देते, म्हणजे जेवण पण लगेच तयार होईल. भात तयार आहे, चपात्या तयार आहेत. थोडासा कड आला की मग आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकूया. चवीनुसार मीठ टाकून घेते. थोडासा चाट मसाला त्याच्यात टाकून घेते, थोडासा आंबटपणा येण्यासाठी. अगदी 1/4 टीस्पून टाकलाय. मीठ आणि चाट मसाला लास्टला टाकलाय आपण. आणि आता सगळं ढवळून घेऊया की आपली काळ्या वाटाण्याची उसळ तयार आणि सोबत माझं जेवण पण तयार. कशी वाटली ही काळ्या वाटाण्याची रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा हां. चला तर मला दुकानात आधी जाऊया, मग नव्या नित्याला स्कूलला घेऊया आणि मग पुढे जाऊया. हे बघा, ऊन इतकं आहे ना की हे असं पॅक करून बाहेर पडायलाच लागतं, त्याशिवाय बाहेर जाताच येत नाही, एवढी उन्हाचं आता तीव्रता आहे. आणि आत्ताच मी नव्या नित्याला घरी घेऊन आले स्कूलमधनं. घरी आल्यानंतर त्यांचं नेहमीचं रुटीन आहे तसं त्या लगेच स्वतः शूज सॉक्स वगैरे काढून जागच्या जागी ठेवणं हे त्यांना सांगायला लागतच नाही. स्कूलमधनं आल्यानंतर त्यांच्या त्याबरोबर सगळ्या गोष्टी करायला सुरुवात करतात. आणि आज त्यांच्यासाठी एक नवीन गोष्ट मी करणार आहे, ती म्हणजे आता तुम्हाला पुढे दाखवतेच मी. आज मी त्यांचं ॲडमिशन केलेलं आहे, स्विमिंगच्या क्लासचं ॲडमिशन केलं आहे आणि आजपासून त्या स्विमिंगसाठी जाणार आहेत. एवढ्या लहान वयामध्ये सुद्धा इतकं छानपैकी स्विमिंग त्या करणार आहेत, कारण इतकं सेफली आणि व्यवस्थित असं त्यांना ते ट्रेनिंग तिथे दिलं जाणार आहे. कारण का खूप सुंदर व्यवस्थित मी स्वतः बघितलं की इतकं शांतपणे त्यांना ते ट्रेनिंग दिलं जातं. मी ह्या स्विमिंग कोर्सची पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला नक्की शेअर करेन. कोणाला पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट्स करून विचारा. ह्यांच्या स्कूलमध्येच आहे ते स्विमिंगचं ट्रेनिंग, स्विमिंगचा क्लासेस, पण खूप व्यवस्थित आणि लहान मुलांना खूप व्यवस्थितपणे ते हँडल करतात. आणि इतकं छान वाटलं की इतकं त्यांनी सुंदरपैकी त्यांना हे पाण्यात पहिल्यांदा ते उतरल्या, पण त्यांनी पहिल्यांदा इतकं सुंदर असं ट्रेनिंग दिलेलं आहे. मला खूप सुंदर वाटलं. तुम्हाला ह्याची डिटेल्स मी नक्की शेअर करेन, कोणाला पाहिजे असेल तर नक्की मला सांगा. चला तर मग अशा पद्धतीने आजचं मी व्लॉगिंग एंड करते. खूप छान झालं. नव्या नित्या पण नवीन काहीतरी शिकलेले आहेत आज ह्याच्यामध्ये. नाहीतरी आता पुढे आता वेकेशन चालू होणारच आहे, समर वेकेशन, त्याच्यामध्ये हे नवीन नक्कीच चांगलं आहे.